वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज पूर्वरंगाच्या निरूपणासाठी समर्थ रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकातील तिसरा श्लोक घेतला आहे। मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे। म्हणजे जे जे चांगलं आहे ते आपल्या आचरणात आणून जे जे वाईट आहे ते सोडून द्यावे आणि भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होऊन जावे। असेच काही। नमस्कार, माझं नाव प्रांजल मनीष वाघमारे। मी आज तुम्हाला कविता ऐकवणार आहे। शान माझी मराठी, मान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी। माझ्या मराठीची गोड मधाळ वाणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी। ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा। ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा। समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा। मराठी गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। मला एक छोटासा अभंग सांगणार आहे। कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा। काशी केले पंढरीशी आले, तरी देव भेट नाही झाली। कुठे कुठे शोधू जीवाला विसावा। नमस्कार, माझे नाव अनुष्का गणेश कापसे, इयत्ता 7वी मध्ये। मी आज तुम्हाला तुकोबारायांच्या गाथेमधील एका अभंगाचा थोडक्यात अर्थ सांगणार आहे। जीवनात होतो जो भंग, जीवनात होतो जो भंग, त्यासाठी तुकोबारायांनी तयार केले अभंग। प्रस्तुत दिदी। नमस्कार, ज्ञानेशाची ओवी ऐकून नामदेवही गेला मोहून, ज्ञानेशाची ओवी ऐकून नामदेवही गेला मोहून। त्या ओवीतील जीवन जगणे मान्य करावे हेच मागणे, त्या ओवीतील जीवन जगणे मान्य करावे हेच मागणे। माझ्यासमोर असलेल्या मित्रमैत्रिणींनो, आज 27 फेब्रुवारी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। आज मी तुम्हाला विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे। विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात एका ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचे पूर्वीचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, परंतु नंतर त्यांना दत्तक घेतल्यावर त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले। त्यांच्या लहान बहिणीचे नाव कुसुम असे होते। ते कुसुमचे वडील भाऊ म्हणून त्यांना कुसुमाग्रज नावाने ओळखले जाऊ लागले। आज इथे एक आवाज उभा राहणार आहे। तो आवाज ना माझा आहे ना तुमचा आहे, तो आवाज आहे शतकांचा, ज्या आवाजाने साम्राज्यांना आव्हान दिलं, ज्या आवाजाने संतांच्या ओठांवर अभंग फुलवले, ज्या आवाजाने आपल्याला स्वाभिमान शिकवला। मित्रांनो, मराठी ही फक्त बोलायची भाषा नाहीये, तर ती जगायची भाषा आहे। आई, माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करते, कारण आपल्याकडे एकाच वेळेला आपण 2 कार्यक्रम घेतले, पण खरं सांगते तो कार्यक्रम आज सकाळीच मला कळला आणि थोडंसं काही वेळेला नाईलाज होऊन जातो, पण माझी खूप इच्छा होती की आपला कार्यक्रम 3 वाजता सुरू करायचा आहे, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। आणि खरं सांगू, इतका उत्तम कार्यक्रम झालेला आहे
की त्यामध्ये सर्वोत्तम सर्व साहित्य प्रकार तुम्ही त्यामध्ये घेतले. मग पठाण आणि भाग्यश्री यांनी केलेलं सूत्रसंचालन अतिशय उत्तम झालं. मराठी प्रतिज्ञा तुम्ही घेतलेली आहे, सावरकरांचं गीत घेतलेलं आहे, गर्जना, पोवाडा, त्यानंतर मानवंदना, पोवाडा पुन्हा, चारोळी, कीर्तन, भजन, कोडी, कविता, अभंग, कविता गायन, माहिती, वक्तृत्व आणि अभंगाचा अर्थ, निरूपण त्याला म्हणतात. तर असे सर्व साहित्य प्रकार तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केलेत आणि मला खरं सांगू आज मला साहित्यिक मेजवानी मिळाली असं वाटतं. तर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप कौतुक करते आणि त्याचबरोबर आपले सर्व मराठीचे शिक्षक जे आहेत की ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहोत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आज